शेतकरी मित्रांनो, 2017 किंवा 2019च्या कर्जमाफीपासून तुम्ही वंचित आहात का? किंवा तुम्ही नियमित कर्ज भरूनही अजून 50,000 किंवा 2 लाखाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात? मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहू शकता, कारण या व्हिडिओमध्ये कालची 13 ऑगस्टला पुण्यात सरकार आणि किसान सभा यांच्यात एक मोठी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत कर्जमाफीबद्दल, पीक विम्याबद्दल आणि जमिनीच्या प्रश्नाबद्दल नेमके काय ठरले, काय चर्चा झाली, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. सरकारनं काय आश्वासन दिलेली आहे, 30 ऑगस्टला नेमकं काय घडणार आहे, या सर्व प्रश्नांची थोडक्यात उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. राज्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून हक्कासाठी लढा देत आहेत. 2017 आणि 2019मध्ये कर्जमाफी जाहीर झाली होती, पण अजूनही हजारो शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. याच पार्श्वभूमीवर किसान सभेने आक्रमक पवित्रा घेत महामुक्काम मोहीम आणि चक्काजाम आंदोलनाची घोषणा केलेली होती. या आंदोलनाच्या दबावामुळे अखेर 13 ऑगस्ट म्हणजे काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री हे सर्व उपस्थित होते. किसान सभेच्या नेत्यांनी त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि सरकारने यावर काही ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मांडलेले आहे. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे कर्जमाफी आणि नियमित कर्जदार अनुदान. जे शेतकरी 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये अपात्र ठरले होते किंवा ज्यांचा समावेश तांत्रिक कारणामुळे झाला नव्हता, त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी किसान सभेने लावून धरलेली होती. जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज फेडतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून 2 लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळावे अशी आग्रही या आपल्या बैठकीमध्ये दिसून आलेली आहे. राज्य सरकारने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आधीच एक समिती स्थापन केलेली आहे. विशेषतः 2019 पूर्वीच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी OTS म्हणजे ऑन टाईम सेटलमेंट ही योजना राबवण्याबाबत ही समिती गांभीर्याने विचार करत आहे. कर्जमाफीसोबत पीक विम्याची मुद्दाही तितकाच तापलेला आहे. पीक विम्याच्या ट्रिगर संदर्भात जरी शासन पूर्णपणे सकारात्मक दिसत नसेल, तरी रखडलेला पीक विमा आणि जुने वाटपाचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढले जातील अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे. महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की शेतजमिनीशी संबंधित जे काही प्रलंबित विषय आहेत ते तातडीने मार्गी लावले जातील. शेतकरी मित्रांनो, ही बैठक केवळ चर्चेपुरतीच मर्यादित नव्हती. सरकारने या सर्व विषयावर तोडगा काढण्यासाठी 30 ऑगस्ट 2026 ही तारीख दिलेली आहे. 30 ऑगस्टपूर्वी कर्जमाफी आणि अनुदानाबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा हे ही समिती ठरवेल. जर या तारखेपर्यंत सरकारने आपले शब्द पाळले नाही, तर किसान सभेने स्पष्ट पुन्हा इशारा दिला आहे की राज्यभरात मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. थोडक्यात सांगायचं तर सरकारने आता हा जो काही चेंडू आहे समितीच्या कोर्टात टाकला आहे. प्रत्येक प्रश्नासाठी कर्जमाफी असेल किंवा पीक विमा, जमीन प्रश्न, हे सर्व एकत्र ही समिती पाहणार आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला केवळ आश्वासन नको आहे, तर प्रत्यक्ष लाभ हवा आहे. विशेष म्हणजे OTS वन टाईम सेटलमेंट ही जी योजना आहे ही लाखो शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते जर सरकारने यावर वेळेत निर्णय काढला तर शेतकरी मित्रांनो, 30 ऑगस्टपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. या संदर्भात जे काही अपडेट येईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या व्हिडिओला तोपर्यंत जय जवान जय किसान.